राज्यात बळीराजा उद्ध्वस्त, सामान्य अत्यवस्थ, मोठ्या राजकीय घडामोडीचे संकेत. तरीही दिल के खुश रखने को गालिब ये ख्याल अच्छा है. महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या काळात फार मोठ्या घडामोडी होण्याचे संकेत मिळत आहेत. याची कारणे अनेक आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचे आहे ते भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत राज्याचे सुविद्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. नुकतेच राज्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदावर निवड झाली. त्यानंतर नवे राज्यपाल म्हणून गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे. निवडणुका टाळण्याची राजकीय आणि प्रशासकीय कारणे. दुसरे कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाकडून जानेवारी अखेरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे बंधन घातले आहे. मात्र सत्ताधारी महायुतीच्या 3 पक्षात आणि राज्य निवडणूक आयोगाकडून अद्यापही निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी नसल्याचे संकेत मिळत आहेत. कारण यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाकडून नोव्हेंबर अखेरपर्यंत निवडणुका जुन्या आरक्षण नियमानुसार घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र पावसाचे आणि सण उत्सवांचे कारण देत सत्ताधारी पक्षांकडून त्याला यशस्वीपणे फाटे फोडण्यात आल्याचे बोलले जात आहे. खरे तर राज्यात मुंबईसारख्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या महानगरपालिकेचा कारभार 3 वर्षांपेक्षा जास्त काळ प्रशासकांच्या भरवशावर सुरू आहे. अगदी कोरोनाच्या काळात देखील या कारभारावर प्रश्नचिन्ह लावून ED CBIकडून चौकशा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र त्यानंतर देखील लोकशाही प्रथा परंपरा धाब्यावर ठेवून राज्यात यच्चयावत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच घेण्यात आल्या नाहीत. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे तकलादू कारण देऊन त्या ताटकळत ठेवण्यात येत होत्या. मात्र आता न्यायालयानेच 2दा निक्षून सांगितल्याने सत्ताधाऱ्यांना निवडणुका तर घ्याव्याच लागणार आहेत. त्या टाळण्याची राजकीय आणि प्रशासकीय कारणे आहेत. यावर आता शासकीय वर्तुळात अनेक गोष्टी पडद्यामागे बोलल्या जात आहेत. चोरीचा मामला हळूहळू बोंबला. त्याचे सर्वात मोठे कारण विरोधी पक्ष, विशेषतः काँग्रेसचे नेते आणि देशाचे संसदीय विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तर महाराष्ट्रात आणि देशात वोट चोरी करून अनेक निवडणुकांमध्ये आयोगाच्या मदतीने सत्ताधारी भाजपाने हेराफेरी केल्याची भूमिका सातत्याने मांडत राहून सत्ताधाऱ्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. राज्याच्या राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की राहुल गांधींच्या या वोट चोरीच्या आरोपांच्या टार्गेटवर महाराष्ट्र असल्याने भविष्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या मतदार याद्यांवर बारकाईने लक्ष दिले जाणार आहे. या याद्या आता उपलब्ध झाल्याने त्यामध्ये राहुल गांधी यांनी सांगितल्यानुसार जर काही गोंधळ आढळून आलाच तर सत्ताधाऱ्यांविरोधात भविष्यातील निवडणुकांना सामोरे जाताना मतदार याद्यांचा गोरखधंदा समोर येण्याची शक्यता आहे. त्याशिवाय या याद्यांवरून न्यायालयात दाद देखील मागितली जाऊ शकते असे सांगण्यात येत आहे. कारण विरोधकांना सबळ सज्जड पुरावा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून चोरीचा मामला हळूहळू बोंबला असे विरोधकांना सांगितले जात आहे म्हणे. त्याचा परिणाम स्वरूप निवडणूक कार्यक्रमाची प्रक्रिया लांबविण्यात होत असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय राजकीय समीकरणांमध्येही मोठ्या प्रमाणात फेरबदल होण्याची शक्यता असून 2022 मध्ये भाजपकडून सुरू झालेला राजकीय लपंडाव आता संपविला जाण्याची शक्यता आहे. कारण स्थानिकच्या निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी सुरेश भट यांच्या गझलमधील ओळीनुसार लपंडाव माझा तुझा संपला, तुझे तेच माझे असू लागले, मला गाव जेव्हा दिसू लागले, लुळे पाय माझे रुसू लागले. अशा शब्दात भाजपकडून आता सहयोगी पक्षांना संकेत दिले जाऊ लागले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडींची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करून सत्ता हस्तगत केल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधींनी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघात 6,850 मतचोरी झाल्याचे पुराव्याने सिद्ध केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी FIR देखील दाखल केला आहे. त्यामुळे मतचोरी करून सत्तेत बसलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. 30 जिल्ह्यात 63,58,300 एकर क्षेत्र उद्ध्वस्त. राज्यात गेल्या महिनाभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे 36 पैकी 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठं नुकसान झेलावं लागलं आहे. या अतिवृष्टीमध्ये राज्यात प्रामुख्याने खरीप हंगामातील जिरायती, बागायती आणि फळपिके अशा सर्वच शेतकऱ्यांना फटका बसला आहे. सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग, बाजरी, ऊस, कांदा आणि ज्वारी या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
तसेच या व्यतिरिक्त काही ठिकाणी भाजीपाला, फळपिके आणि हळद या पिकांनाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी यासाठी काही जिल्ह्यात पाहणी दौऱ्यादरम्यान दिलेल्या माहितीनुसार राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 30 जिल्ह्यातील 63,58,300 एकर क्षेत्र बाधित झाले आहे. सरकारने आतापर्यंत पंचनामे पूर्ण झालेल्या जिल्ह्यांना निधी मंजूर केला आहे. पहिल्या टप्प्यात जून आणि जुलै महिन्यातील नुकसानग्रस्तांसाठी 73,91,43,000 इतका निधी मंजूर झाला असून यात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, हिंगोली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याचा समावेश आहे. तर दुसऱ्या टप्प्यात नांदेड जिल्ह्याला 553,48,62,000चा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आला आहे. यात जिरायती पिकांना 8,500 रुपये प्रति हेक्टर, बागायती पिकांना 17,000 रुपये प्रति हेक्टर आणि फळ पिकांना 22,500 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे निधी मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यात पंचनाम्याचं काम अंतिम टप्प्यात आले असून उर्वरित जिल्ह्यांना लवकरच नुकसान भरपाई दिली जाणार आहे. हेक्टरी 5 लाख मोफत बियाणे खते कर्जमाफीची मागणी. नांदेड, वाशिम, यवतमाळ, बीड, वाशिम, सोलापूर, धाराशिव, बुलढाणा, अहिल्यानगर, जालना, अकोला, हिंगोली, अमरावती, वर्धा, परभणी, जळगाव, कोल्हापूर, नाशिक, चंद्रपूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, गडचिरोली, पुणे, नंदुरबार, रत्नागिरी, रायगड, सातारा, धुळे, लातूर आणि सिंधुदुर्ग हे 30 जिल्हे पूरग्रस्त असल्याने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. शिवसेना, ठाकरे, राष्ट्रवादी, शरद पवार आणि काँग्रेसकडून केली जात आहे. सध्या राज्य आणि केंद्र NDRFच्या निकषानुसार शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली जात आहे. मात्र खरीप जवळपास पूर्णतः हातचा गेल्याने आता केंद्र सरकारकडून राज्याला भरीव मदतीची अपेक्षा आहे. शेतकऱ्याचे मोठे नुकसान केले असून सरकारने सरसकट हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्यांना द्यावेत. शेतपिकाबरोबरच लाखो एकर शेतजमीन खरडून गेली आहे. त्यापोटी हेक्टरी 5 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी. आत्ताचा हंगाम पूर्ण वाया गेला असल्याने रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मोफत बियाणे व खते द्यावीत आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशा मागण्याही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केल्या आहेत. भाषेची सक्ती लादू देणार नाही. आता ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात राज्य सरकारने समिती गठीत केली असून ही समिती जनसुनावणी आणि जनमताचा कौल घेऊन सकारात्मक अहवाल देणार असल्याचे जाधव यांनी नुकतेच मंत्रालयात पत्रकारांसमोर सांगितले. खरे तर गेल्या अनेक पिढ्यांपासून महाराष्ट्रात मराठी भाषेसह सर्व भाषा गुण्यागोविंदाने नांदल्या आहेत. विविधतेत एकता ही भारताची ओळख आहे. त्या आधारेच भाषांवर प्रांतरचना देशात लागू करण्यात आली आहे. डॉक्टर नरेंद्र जाधव समिती ही हिंदी भाषा लादण्यासाठी गठीत करण्यात आली आहे. समितीचा निर्णय काहीही येवो, भाषेची सक्ती लादू देणार नाही असा इशारा महायुती वगळता राज्यातील सर्वच राजकीय पक्ष, भाषाप्रेमी संघटनांनी दिला आहे. राज्यात अशा वेगवेगळ्या घटना आणि घडामोडी होत असल्याने नव्या फेरबदलांचे संकेत दिले जात आहेत. अतिवृष्टीने बळीराजा उद्ध्वस्त झाला आहे. बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचाराने सामान्य माणसाच्या जीवनात मात्र त्याने फारसा चांगला बदल अपेक्षित नाहीच. तरीही येणाऱ्या प्रत्येक नव्या वर्षापूर्वी किंवा नव्या सरकारच्या आगमनापूर्वी किंवा कोणत्याही नव्या बदलापूर्वी त्याच्या मनात आशा निर्माण होत असते. येणारे वर्ष सामान्यांच्या फायद्याचे असेल, सरकार सामान्यांचे हित साधेल, होणारे बदल त्यांच्या हिताचे असतील अशी आशा करूया. गालिबनेही त्याचे वर्णन करताना म्हटले आहे, हमको मालूम है जन्नत की हकीकत, लेकिन दिल के खुश रखने को गालिब ये ख्याल अच्छा है. सामान्य नागरिकांसाठीही हे सारे तसेच आहे, नाही का? तुर्तास इतकेच. वॉरियर महाराष्ट्रासाठी किशोर आपटे, लेखक तसेच राजकीय विश्लेषक, मुंबई.